यंदा देशात सरासरीपेक्षा कमी पाऊस होण्याची शक्यता आहे. भारतीय हवामान खात्यानं हा अंदाज वर्तवला आहे. IMDच्या अंदाजानुसार 2026च्या मान्सून हंगामात देशात सुमारे 80 सेंटीमीटर पाऊस पडू शकतो. देशात सरासरी पाऊस हा 87 सेंटीमीटर मानला जातो. गेल्या 8 वर्षांनंतर पहिल्यांदाच मान्सून सरासरीपेक्षा कमी होण्याचा अंदाज वर्तवण्यात आलाय. सर्वात जास्त पावसाची शक्यता ही वर्तवण्यात आलेली आहे. बघू शकता कोणत्या देशात सर्वात जास्त पाऊस होणार आहे. बघू शकता ठाण्यासह नवी मुंबई आणि मुंबई सव्वा जे काही सर्वात जास्त पावसाचा जो काही इशारा हा देण्यात आलेला आहे. सव्वा तासात जो काही मोठा इशारा हा बघू शकता. उकाड्यानो जे काही सर्वात जास्त जे काही लोक हैराण झालेले आहेत, उकाड्यापासून सर्वांना जे काही सर्वात जास्त हे लोकांना हे मोठी जी काही गर्जना होणार आहे. बघू शकता आता जी काही मोठी बातमी मुंबईसह जे काही पाऊस बरसला, उकाड्यापासून नागरिकांना मोठा दिलासा जो काही सर्वात जास्त बघू शकता जे काही पाऊस हा होण्याची शक्यता जे काही बघू शकता. मुंबई शहर जे काही उपनगरे आणि ठाणे नवी मुंबई मान्सून पूर्व सरींना जो काही जोरदार हजेरी लावलेली आहे. मुंबईसह जे काही अनेक भागांमध्ये हलका ते जोरदार पाऊस झाला. बोरिवली, अंधेरी जे काही जोगेश्वरी आणि गोरेगाव, मालाड, विर्लेपार्ले सर्वात जास्त बघू शकता. सांताक्रूज हे सर्वात जास्त जे काही पाऊस झालेला आहे. बघू शकता आता जे काही सकाळी 7 ते 7:30 जे काही वाजेच्या जे काही दरम्यान पावसाला जे काही सुरुवात झालेली आहे. तर काही ठिकाणी जे काही 10 ते 15 मिनिटे तर काही ठिकाणी जे काही भागात हे पाऊस हा सर्वात जास्त जे काही अचानक पाऊस पडल्याने जे काही सर्वात जास्त जे काही सकाळी फिरण्यासाठी जे काही गेलेल्या काही कामावरती निघालेल्या लोकांची जे काही तारीख ही फिक्स झालेली आहे. तारांबळ ही उडालेली आहे. बघू शकता जे काही सर्वात जास्त जे काही बघू शकता जे काही मोठी बातमी आपल्या समोर झालेली आहे. जे काही सर्वात जास्त जे काही नागरिकांना ही आताची जी काही ब्रेकिंगच बातमी आहे. आता जे काही सर्वीकडे जे काही पाऊस होणार. ठाणे शहरासह मुंबई, तळोजा, कल्याण आणि इतर ठिकाणी जे काही जोरदार पावसाची हजेरी, त्यामुळे हवेतील उष्णता कमी होऊन आणि गारवा निर्माण झालेला आहे. त्यामुळे नागरिकांना तात्पुरता का होईना पण उकाड्यापासून दिलासा मिळणार आहे. बघू शकता आता जी काही ब्रेकिंग बातमी आहे तर सर्वात जास्त पाऊस हा होणारच आहे. तर तुम्हाला काय याच्यावरती जे काय बोलायचं आहे. मुंबईतील जे काय वरळी, वडाळा जे काय बघू शकता भागातील पावसाचा चांगला जोर बघायला मिळाला. आणि सकाळीपासून जे काही सुरू झाल्याने जे काही धांदल उडाली. जे काही एकीकडे मान्सूनचे आगमन लांबणीवर पडले आहे तर दुसरीकडे नवनपाळ जे काही सर्वात जास्त उन्हाचा पाराही जे काही प्रचंड वाढलेला आहे. त्यामुळे नागरिकांना जे काही उन्हाच्या जे काही झळा हा गरमीपासून हाल होत असताना जे काही आलेल्या या पावसाने दिलासा मिळालेला आहे. बघू शकता जे काही सर्वात जास्त जे काही बातमी आहे. मुंबई ठाण्याला येलो अलर्ट हा पुढील जे काही दिवस मुंबई ठाण्यासह कोकणात पावसाचा अंदाज आहे. हवामान विभागाने जे काही मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि जे काही सिंधुदुर्ग विजांचा जे काही कडकडाटासह जे काही पाऊस होण्याचा अंदाज हा वर्तवलेला आहे. मुंबई, ठाणे, कोकणातील जे काही येलो अलर्ट हा देण्यात आलेला आहे. सर्वात जास्त मोठा अलर्ट हा मुंबई, ठाणे सह जे काही सर्वात जास्त देशात हा देण्यात आलेला आहे. त्यामुळे सर्वांनी मोठ्या जे काही गर्जनेसह हा पाऊस होण्याची शक्यता ही वर्तवण्यात आलेली आहे. बघू शकता ताशी 80 किमी वेग जे काही सर्वात जास्त 17 राज्यावरचे संकट. 8 तास जे काही अत्यंत धोक्याचे, तब्बल जे काही पुढील 8 तासात जे काही अत्यंत धोक्याची असणार आहे. सर्वात जास्त भारतीय हवामान विभागाने मोठा इशारा दिलेला आहे. तब्बल 17 राज्यावरती जे काही संकट आहे. जोरदार वाऱ्यासह जे काही पाऊस हा पुढील प्रशासन जे काही अलर्ट मोडवरती गेलेला आहे. बघू शकता जे काही बघायला मिळत आहे. पावसाने जे काही थैमान घालण्यास जे काही सुरुवात केलेली आहे. बघू शकता कोणत्या देशामध्ये जे काही सर्वात जास्त झाडे उडून गेलेली आहेत तर 17 राज्य संकटात आहेत. बघू शकता भारतीय हवामान विभागाने अत्यंत मोठा इशारा दिलेला आहे. पुढील 8 तासात जे काही राज्यात जे काही 17 राज्यात विजांचा जे काही कडकडाटासह जोरदार पाऊस होईल. देशातील काही राज्यात जे काही गेल्या काही दिवसापासून मोठ्या प्रमाणात उष्णता बघायला मिळत होती. आता उत्तेज सर्वात जास्त बघू शकता उष्णतेपासून जे काही दिलासा मिळालेला आहे. जो काही सर्वात जास्त जे काही दुसरीकडे पाऊस धुमाकूळ घालत आहे. आज जे तब्बल जे काही 17 राज्यात पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे. उत्तर प्रदेशामध्ये जे काही सर्वात जास्त निसर्गाने जे काही वेगळे रूप बघायला मिळत आहे. चक्रीवादळासह अति जे काही मुसळधार पावसाने जे काही धुमाकूळ घातला
आज 31 सर्वात जास्त जे काही महत्वाची तारीख आहे बघू शकता. मध्य आणि पूर्व भारतात जून महिना हा चालूच होणार आहे. बघू शकता जून महिन्यामध्ये सर्वात जास्त पावसाची जी काही शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. बघू शकता जे काही पूर्व भारतात जोरदार वारा आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. वाऱ्याचा जो काही वेग हा यामध्ये जे काही 80 किलोमीटरची जे काही पुढी जे काही सर्वात जास्त बघू शकता. मान्सून दाखल होण्याची जोरदार पाऊस जे काही पडणार आहे तर पावसाने धुमाकूळ घातलेला आहे. तर आता जे काही ब्रेकिंग बातमी आहे, भारतीय हवामान विभागाने जे काही गुजरात, बिहार, उत्तर प्रदेश, जे काही राजस्थान, छत्तीसगड, जे काही त्रिपुरा, मिझोराम, जे काही सर्वात जास्त उत्तराखंड, जे काही पंजाब आणि हरियाणा, झारखंड, केरळ, तामिळनाडू, मध्य प्रदेश, दिल्ली, मिझोराम या राज्यांना जे काही पावसाचा मोठा इशारा दिलेला आहे. पुढील 8 तासात जे काही अत्यंत धोक्याचे आहे. सर्वात जास्त बघू शकता काही राज्यामध्ये जर जे काही जोरदार पावसाला जे काही सुरुवात झालेली आहे. महाराष्ट्रातही सर्वात जास्त जे काही पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे. त्यामुळे सर्वात जास्त जो काही पाऊस हा पडणारच आहे. त्यामुळे सर्वांनी जे काही सर्वात जास्त हा पावसाचा इशारा हात दिलेला आहे. तर त्यामुळे सर्वांनी जे काही घाबरून जाऊ नये म्हणून सर्वांनी जे काही घरात राहावे. सर्वात जास्त जे काही हवामान विभागाच्या माहितीनुसार 30 सर्वात जास्त जे काही जून महिना चालू होणार आहे. अरबी समुद्र, बंगालचा उपसागर आणि लक्षद्वीप जे काही बेटांच्या अनेक नवीन भागांमध्ये दाखल झालेला आहे. पुढील 4 ते 5 दिवसात जे काही सर्वात जास्त लक्षद्वीप बेटांच्या अनेक नवीन भागांमध्ये दाखल झालेला आहे. पुढील 4 ते 5 दिवसात जे काही तामिळनाडू, केरळ आणि इतर भागांमध्ये जे काही पुढील वाटचाली जे काही परिस्थिती अनुकूल राहील. देशात जे काही मान्सून लवकरच दाखल होईल. मात्र त्यापूर्वी जे काही अवकाळी पाऊस हा देशात धुमाकूळ घालत आहे. त्यामुळे अवकाळी पावसाला जो काही सर्वात जास्त जो काही धोका वर्तवण्यात आलेला आहे. यंदा जे काही देशात जे काही जवळपास वर्षभरापासून कमी जास्त प्रमाणात जे काही पाऊस सुरू आहे. त्यामध्ये आजही जे काही भारतीय हवामान विभागाने मोठा इशारा दिलेला आहे. बघू शकता उत्तर प्रदेशामध्ये जे काही अतिमुसळधार पावसासह चक्रीवादळासह झाल्याने जे काही थेट जे काही नदीवरील जे काही पूल कोसळलेला आहे. तर त्यावेळी जे काही हा पूल आहे ते कोसळलेला आहे. त्यावेळी पुलावर जे काही काम सुरू होते. अनेक लोक जे काही ढिगाऱ्यासह जे काही सर्वात जास्त दबली आणि सर्वात जास्त बघू शकता चक्रीवादळ सुरू होते. आता सर्वात जास्त जे काही तात्काळ मदत पोहोचवणे हे शक्य नसल्याने जे काही प्रशासनाने जे काही कठीण झालेलं आहे. उत्तर प्रदेशाचे जे काही मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी जे काही प्रशासनाला तात्काळ मदत कार्य पोहोचण्याचे जे काही सूचना दिल्या होत्या. परंतु जे काही हे सर्व काही शक्य झालेलं नाही. बघू शकता जे काही सर्वात मोठी बातमी आपल्या समोरच आलेली होती. आणि आता जास्त जे काही मोठी बातमी आहे बघू शकता महाराष्ट्रामध्ये जे काही सर्वात जास्त पाऊस हा पडणार आहे. जे काही वादळ हे चालूच आहे. बघू शकता गाराने जे काही सर्वात जास्त गारा हा पडलेलाच आहे. आणि गारामुळे जे काही बघू शकता मुंबईच्या पश्चिम उपनगरात जे काही देखील जोरदार पावसाला सुरुवात झाली. मुंबई ढगाच्या जे काही गडगडाटासह जे काही पावसाचा जोरदार ह्या सरी पालघरसह जे काही सर्वात जास्त बघू शकता मुंबईमध्ये जे काही पालघर आहे. आणि सर्वात जास्त जे काही वाजेपासून जे काही पावसाला सुरुवात झालेली आहे ते चक्रीवादळ हे चालूच आहे. बघू शकता राज्यातून जे सर्वात जास्त जे काही पावसाचा हा रेन अलर्ट हा देण्यात आलेला आहे. तर जे काही सर्वात जास्त अशातच मुंबईच्या जे काही पश्चिम महासागरात जे काही देखील जे काही जोरदार पावसाला ही सुरुवात झालेली आहे. बघू शकता पश्चिम उपनगरात जे काही अंधेरी, जोगेश्वरी, गोरेगाव, मालाड, विलेपार्ले, सांताक्रूज या सर्व देशात जे काही भागात पहाटे 5 वाजेपासून जे काही सर्वात जास्त पावसाला सुरुवात झालेली आहे. मागील काही दिवसापासून जे काही मुंबई जे काही सर्वात उष्णताने जे काही उकाड्याने जे काही त्रस्त झाले होते. अशातच जे काही मुंबई आणि उपनगरासह जे काही भारताशी जे काही सर्वात जास्त कोसळल्याने जे काही सर्वात जास्त जे काही उकाड्यापासून हैराण झालेले आहे. त्यामुळे जे काही मोठा दिलासा हा भेटलेलाच आहे. बघू शकता सर्वात जास्त जो काही पाऊस हा पडलेलाच आहे. बघू शकता जे काही पुढील 3 तासामध्ये जे काही पालघरसह जे काही मुंबईला जे काही येलो अलर्ट हा जारी झालेला आहे. हवामान विभागाने जे काही आज करून जे काही सर्वात जास्त बघू शकता दिनांक जे काही जून महिन्यामध्ये सर्वात जास्त बघू शकता पुढील 3 तासांमध्ये जो काही येलो अलर्ट हा जारी झालेला आहे. काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह जे काही मेघगर्जना आणि हलक्या पावसाची दाट शक्यता असून सोसायटीचा जे काही वारा ताशी 30 जे काही 40 किलो वेगाने जे काही पाहण्याची जे काही सर्वात जास्त वाहण्याची दाट शक्यता आहे. परिणामी मुंबई आणि पालघरमध्ये जे काही सर्वात जास्त पाऊस कोसळण्याची जी काही शक्यता वर्तवण्यात असून जे काही सर्वात जास्त अनुषंगाने जे काही खबरदारी घेण्याची जे काही सूचना ही पुढील जे काही हवामान विभागाकडून जे काही मुंबई सर्वात जास्त IMD जे काही यांच्याकडून जे काही करण्यात आलेले आहे.
बघू शकता मुंबई अचानक जे काही ढगाच्या कडकडासह जे काही जोरदार पावसाने जे काही हजेरी लावलेली असून उकाड्याने त्रस्त झालेल्या मुंबईकरांना मोठा दिलासा मिळालेला आहे. शहरातील जे काही अनेक भागात जे काही पावसाच्या सरी कोसळत असून वातावरण थंडावा हा निर्माण झालेला आहे. हवामान विभागाच्या जे काही अंदाजानुसार पुढील काही तास पावसाची जी काही तीव्रता ही वाढू शकते आणि त्यामुळे सर्वात जास्त हा पाऊस हा पडू शकतो. याची सर्वात जास्त जे काही सर्वांनी नोंद घ्यावी. तर बघू शकता मान्सून हे मुंबईमध्ये जे काही रविवार मधून जे काही सर्वात जास्त 3 दिवस जे काही हलक्या सरीचा जो काही शक्यता ही वर्तवण्यात आली होती. बघू शकता हवामान विभागाच्या जे काही अंदाजानुसार मुंबईमध्ये जे काही रविवार पासून जे काही सलग 3 दिवस हलक्या ते मध्यम वातावरणाची जे काही पावसाची सरी बरसतील. याशिवाय जे काही पालघर आणि ठाणे जिल्ह्यासाठी जे काही रविवारी हलक्या सरी तर सोमवारी मेघगर्जनेसह सर्वात जास्त पावसाचा येलो अलर्ट हा देण्यात आलेला आहे. कोकणातील रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये जे काही सोमवार आणि मंगळवार मेघगर्जनेसह पावसाची दाट शक्यता असल्याने जे काही तेथेही येलो अलर्ट जारी करण्यात आलेला आहे. सर्वात जास्त बघू शकता विदर्भ आणि सर्वात जास्त विदर्भातील जे काही पावसाची शक्यता ही जोरदार बॅटिंग ही चालूच आहे. बघू शकता दुसरीकडे जे काही विदर्भातील जे काही हित आणि सर्वात जास्त बघू शकता आतापर्यंतचे जे काही सरी कोसळल्याने जे काही बुलढाणा जिल्ह्यातील अनेक भागात जे काही आज सकाळी वाऱ्यासह जे काही जोरदार पावसाने बॅटिंग ही चालूच आहे. बघू शकता 1 तासापासून जे काही सुरू असलेल्या पावसाने वातावरण गारवा निर्माण झालेला असून नागरिकांना उकाड्यापासून दिलासा मिळालेला आहे. तर बघू शकता भंडारा जिल्ह्यातून जे काही सर्वात मोठी बातमी येत आहे. बघू शकता भंडारा जिल्ह्यामध्ये कडक सर्वात जास्त मान्सून पूर्व पावसाची हजेरी. भंडाऱ्यात जे काही सायंकाळी वादळी वारा हा आणि विजांच्या कडकडाटासह जे काही वादळी वारा मान्सून पूर्व पावसाची जी काही जोरदार हजेरी ही लावलेली आहे. मागील काही दिवसापासून भंडाऱ्याचं जे काही तापमान 45 जे काही डिग्री सेल्सिअस वरती पोहोचल्याने प्रचंड उकाडा निर्माण झालेला होता. या जे काही उकाड्याने नागरिकांना पाळीव आणि जनावर आणि पशुपक्ष्यांना हैराण झालेले होते. भंडारा शहरातील जे काही ग्रामीण भागातही आज जे काही सायंकाळच्या जे काही सुमारास आलेल्या या मान्सून पूर्व पावसाने वातावरणात जे काही गारवा निर्माण झालेला आहे. बघू शकता उकाड्यापासून काहीसा दिलासा मिळालेला आहे. त्यांनी सर्वात जास्त जे काही भाऊक आणि सर्वात जास्त जे काही नागरिक हे तिथले जे काही सर्वात जास्त गारव्याने जे काही गारवा हात त्यांना लागलेला आहे. तर सर्वात जास्त पाऊस हा पडल्याने जे काही नागरिकांना खूप जास्त जे काही वातावरणात जे काही बदल झाल्याने खूप आनंद व्यक्त करत आहेत. त्यामुळे जे काही सर्वात जास्त हा पाऊस पडणारच आहे. सर्वात जास्त बघू शकता पाऊस हा पडलेला आहे. त्यामुळे सर्वात जास्त लोकांना जे काही वादळी वाऱ्यासह जे काही वादळी वाऱ्याचे जे काही प्रमाण हे दिसून येत आहे. तर वादळी वाऱ्यासह जे काही भागात काही भागात आणि सर्वात जास्त भागात हा लेटेस्ट न्यूज आपल्या समोर झालेला आहे. बघू शकता जे काही पाऊस आहे हा सर्वात जास्त जो काय पडणारच आहे. सर्वात जास्त जे काही सरासरी जे काही बघू शकता हे व्यक्त करण्यात आलेले आहे. पाऊस हा सर्वात जास्त हा पडणारच आहे. तर पावसाची जी काही सर्वात जास्त जी काही मागणी ही नागरिकांनी केलेली आहे. IMDच्या या दुसऱ्या अंदाजाने जे काही धाकधूक ही वाढलेली आहे. बघू शकता यंदा कमी पाऊस जे काही उष्णतेची लाट ही जास्त वाढत आहे. तर तुम्हाला वाटत असेल तर मला खाली कमेंट करून नक्की सांगा. जे काय भारत हवामान विभागाने जे काही आज नैऋत्य मान्सून जे काही 2026 साठी दुसऱ्या टप्प्याचा दीर्घकालीन जे काही अंदाज जाहीर केलेला आहे. बघू शकता यामुळे जे काही सर्वात जास्त IMDच्या दुसऱ्या अंदाजाने धाकधूक ही वाढलेली आहे. महाराष्ट्रात यंदा कमी पाऊस उष्णतेची लाट ही अधिक असून जे काही महाराष्ट्र वेदर जे काही अपडेट आपल्या समोर आहे. शेतकरी आणि सर्वसामान्य जे काही नागरिकांना धाकधूक ही वाढणारी एक मोठी घटना सर्वात जास्त बघू शकता बातमी समोर आलेली आहे. भारत जे काही हवामान विभागाने IMDच्या जे काही नैऋत्य मान्सून 2026 साठी मान्सून ही 2026 हा टप्प्याचा जो काही दीर्घकालीन अंदाज लॉंग रेंज फॉरेस्ट सर्वात जास्त जे काही बघू शकता या ताज्या अंदाजानुसार महाराष्ट्रासाठी जे काही यंदाच्या मान्सून हंगामात अत्यंत चिंताजनक जे काही चित्र समोर आलेले आहे. राज्यात यंदा पाऊस सामान्यपणे जे काही कमी पडण्याची आणि उष्णतेच्या लाटा हा तीव्र राहण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. त्यामुळे सर्वात जास्त पाऊस हा पडणारच आहे. बघू शकता हवामान विभागाच्या अंदाजानुसार हा पाऊस कधी पडणार आहे. देशभरात जे काही यंदाच्या मान्सून हंगामात सर्वात जास्त जे काही जून आणि सप्टेंबर सर्वात जास्त दीर्घकालीन सरासरीच्या केवळ 90% पाऊस पडण्याची शक्यता आहे. हे प्रमाण जे काही सामान्यपणे कमी मानले जाते. महाराष्ट्र हा प्रामुख्याने मध्य भारत आणि दक्षिण द्वीपक हे सर्वात जास्त मानले जाते. विभागाकडे जे काही मानतो या विभागाचे जे काही विभागदार जे काही सर्वात जास्त बघू शकता जे काही सामान्यपेक्षा कमी पावसाचा जो काय अंदाज हा मध्यम भारतात जे काही 43% तर दक्षिण
द्वीपकल्पात जे काय बघू शकता 45% संभाव्यता कमी पावसाची आहे. महाराष्ट्र वेदर अपडेट कोवर झोनमधील कोरडावाहू जे काय शेती धोक्यात आलेले आहे बघू शकता. महाराष्ट्रात विदर्भ आणि विदर्भात जे काय मराठवाडा सर्वात जास्त आणि पश्चिम महाराष्ट्र आणि वेस्टर्न बघू शकता बहुतांश भाग हे मान्सून कोवर झोन जे काही मध्ये येतात. हा झोन देशातील जे काही राज्यभरात जे काही बहुतांश कोरडाहून जे काही शेतीचा मुख्य कणा आहे. IMDच्या या अंदाजानुसार या कोअरमध्ये जे काही झोनमध्ये जे काही सामान्यपेक्षा कमी पाऊस हा पडण्याची 43% जे काही शक्यता वर्तवण्यात आलेली आहे बघू शकता. जे काही वर्षातील जे काही खरीप हंगामा जे काही सर्वात जास्त जे काही याचा विपरीत जे काही परिणाम होण्याची भीती ही शेतकरी वर्गात जे काही व्यक्त केली जात आहे. जे काही जून महिन्यामध्ये जो काय बघू शकता 2026 चालू आहे या महिन्यात जे काय बघू शकता महिन्यात जे काही देशभरातील जे काही सरासरी 92% जे काही सर्वात जास्त कमी पाऊस राहण्याची शक्यता असलेले महाराष्ट्रात जे काही जून उजाडला तरी पावसाची जे काही ओढ कायम राहू शकते बघू शकता. जे काही जून महिन्यात जे काही रात्रीची उकाड्याने उष्णतेच्या जे काही लाटांना इशारा दिलेला आहे. पावसाची जी काही तूट असताना IMDने जे काही जून 2026 मध्ये महाराष्ट्रांना जे काही अनेक भागात जे काही सामान्यपणे हे अधिक उष्णतेच्या लाटांना हे इशारा दिलेला आहे. विदर्भ महाराष्ट्र जे काही देशामध्ये अंतर्गत भागांमध्ये कमाल तापमान जे काही मॅक्सिमम टेम्परेचर बघू शकता हे निर्माण झालेले आहे. धक्कादायक बाब म्हणजे किमान तापमानातही जे काही मिनिमम टेम्परेचर सामान्यपेक्षा जास्त राहणार असल्याचे जे काही रात्रीच्या जे काही वेळीच हे सर्वात जास्त नागरिकांना तीव्र उकाड्यापासून जे काही सामना करावा लागणार आहे. सर्वात जास्त बघू शकता एल निनो हे संकट जे काही घडत आहे सध्या प्रशांत जे काही महासागरावरती न्यूट्रल परिस्थिती ही असली तरी हवामान विभागाने स्पष्ट केले आहे की मान्सून हंगामात जे काही सध्या प्रशांत महासागरावरील न्यूट्रल जे काही बघू शकता परिस्थिती ही असली तरी हवामान विभागाने स्पष्ट केले आहे की मान्सून हंगामाच्या जे काही सध्या प्रशांत महासागरावर जे काही न्यूट्रल परिस्थिती ही असली तरी परिस्थिती निर्माण होण्याची दाट शक्यता आहे. ऐतिहासिक जे काही नोंदीनुसार ज्या वर्षी जे काही एल निनो सक्रिय होतो त्या वर्षात जे काही भारतात विशेषतः मध्य आणि पश्चिम महाराष्ट्रात पावसाची तूट ही जाणवते बघू शकता. महाराष्ट्र वेदर शेती पाणी आणि वीज निर्माण याच्यावरती जे काही सर्वात जास्त जे काही परिणाम दिसत आहे बघू शकता. पडला जे काही पाऊस आहे हा शेती आणि सर्वात जास्त शेतीमध्ये जे काही पाणी पुरवठा हा करत असतो. जलविद्युत निर्माण हे सर्वात जास्त आणि एकूण जे काही पर्यावरण एन्व्हायरमेंट जे काही होऊ शकतात असे IMDने आपल्या हवामान विभागात जे काही दाखल केलेले हवामान विभाग हा महाराष्ट्र आधी जे काही पाणी टंचाई तीव्र समस्या असलेला जो काही मराठवाडा आणि विदर्भातील जिल्ह्यातील जे काही हा अंदाज अधिकच जे काही चिंताजनक आहे. तर बघू शकता IMDच्या जे काही सर्वात जास्त बघू शकता ह्या सर्वात मोठी बातमी आहे बघू शकता. IMDने राज्य सरकारने आणि जिल्हा परिषदांना सर्वात जास्त तातडीने जे काही पुढील उपाययोजना जे काही करण्याचे आवाहन केलेले आहे. उपाययोजना काय आहेत बघू शकता. पाणी साठा आणि सर्वसाधारणांच्या जे काही उपाययोजना हा राबवण्यात याव्यात बघू शकता. शेतीसाठी प्रकल्पांसाठी नियोजन करावे. उष्णताबाबत जे काही दृष्टीने थंड निवारा केंद्र जे काही सुरू ठेवावे. सर्वात जास्त बघू शकता जे काही पिण्याच्या पाण्याची उपलब्धता सुनिश्चित करावी. आरोग्य यंत्रणा सज्ज ठेवावी. ही सर्व जी काही मागणी ही केलेलीच आहे. मला खाली कमेंट करून सांगा तुमच्या इथं पाऊस पडत आहे की नाही. मला खाली कमेंट करून नक्की सांगा कारण की आपल्याला समजलं पाहिजे कोणत्या राज्यात जे काही कोणत्या देशात हा जास्त पाऊस पडत आहे आपल्याला समजलं पाहिजे. धन्यवाद. एवढं लाईक करा, चॅनलवरती नवीन असाल सबस्क्राईब करा. धन्यवाद.